जीवाचं रान कर तू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सागर वाघे. मी नवभारत ऍग्रीकल्चर कंपनी मार्फत काम करतोय. तर आपण प्लॉट व्हिजिटला आलेलो आहे. तर सर, तुमचं नाव पूर्ण सांगा, पत्ता सांगा. नमस्कार. माझे नाव गोरक्ष हासे, गाव राजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर तसेच आपल्या बरोबर अजून एक व्यक्ती आहे. तर शहरांची शेती बघतात. तुमचं नाव सांगा काका. बाळासाहेब शंकर हसी, गाव राजापूर. गाव राजापूर, तालुका संगमनेर. तर तुम्ही किती दिवस होऊन सरांची शेती बघता? हे 5 वर्षापासून. सरांचं शेती करण्याचं तंत्रज्ञान कसं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे. एकदम म्हणजे जैविकवर भर हो, द्यायचा. जैविक जास्त वर. तर सरांचा प्लॉट आहे आता 265 ऊस आहे. तर हा खोडवा आहे. दुसऱ्या महिन्यात तुटला का? फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये तुटलेला आहे आपला ऊस. फेब्रुवारी तुटलेला आहे. तर आता 8वा चालू आहे. 8 आज 3 ऑगस्ट आहे आज. तर साधारणतः 6 महिने झाले तुटून. 6 महिने. तर ऊसाला वाढ वगैरे चांगली आहे. सरांना आपण आपल्या कंपनीचं नवभारत कंपनीचं मॅक्सिगोड असेल, पॉवर ग्रो असेल, निंबोळी पावडर असेल, त्याच्यानंतर पोटॅश असेल, मायक्रोन्यूटन असेल, मायक्रोरायझा असेल, त्याच्यानंतर एमपीके कन्सोर्टिया असेल, असे प्रॉडक्ट दिलेले आहेत. तर सर, तुम्हाला दरवर्षीप्रमाणे जे तुम्ही शेती करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला या वर्षी काय बदल झालेला दिसतो? याआधी मी रासायनिक खते वापरत होतो, पण सरांची भेट झाल्यानंतर मी नवभारत ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरले. तर यांचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि जैविकचं जे काही आपण वापरायला पाहिजे, तर ते रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत ढासळत चाललेला आहे आणि मला यांची खतं रिझल्ट पण खूप छान आलेला आहे आणि समाधानकारक वाढ पण ऊसाची झालेली आहे. तर तसंच आपण यांना पण विचारू, तुम्हाला कसं वाटलं या वर्षीचा ऊस खोडवा कसा वाटला तुम्हाला? एकदम चांगलं आहे. हा. म्हणजे ऊस म्हणजे ऊसच आहे. हा, जाडी वगैरे चांगली. झाडी चांगली, दरवर्षी पेक्षा तुम्हाला या वर्षी चांगलं वाटलं. चांगलंच वाटत. हा. तर आपण बघू शकता, आता समजा ऊस साधारणतः 12-13 कांडे ऊस आहे आणि ऊसाला जाडी पण चांगली आणि अंतर बघा, पेरेतलं अंतर पण चांगलंय. या कंडिशनला असा ऊस म्हणलं तर अजून ऊसाला तुटायला साधारणतः किती 8 एक महिने असेल ना? कुठं अजून ते साधारणतः एक 8 महिने बाकी 8 आहेत. महिने 8 महिन्यात अजून तरी साधारणतः 15 ते 20 कांड्यापर्यंत ऊस आराम के साथ वाढणार अजून आहे. 15 कांडे वाढणार. अजून असा पावसाळा चालू झालाय आत्ताशी, चांगला पाऊस झालाय या वर्षी पण आणि ऊसाला पण चांगलं ग्रीनरी वगैरे चांगली. आणि मेन पॉईंट म्हणजे जमीनची सुपीकता, तुम्हाला जमिनीत काय कसे बदल व्हायला वाटते? जमिनीची सुपीकता वाढली का नाही? जमीन भुसभुशीत झाली. यापूर्वी जमिनीचा जो कडकपणा होता तो कमी झाला आणि जमिनीचा पोत पण सुधारलाय. हं. तर काय होतं मग शेतकरी मित्रांनो, आपण जे रासायनिक खत वापरतो त्याच्यामध्ये कुठलंही बॅग काय घ्या तुम्ही, एनपीके सोडता दुसरं काही भेटत नाही आणि ते केमिकल असतंय पुरेपूर. त्याने काय होतं, आपल्या जमिनीची जीवाणू मरून जाते, जमीन सुप्त अवस्थेत जाते, जमीन पिकाला जे आपलं ऍव्हरेज म्हणाय ते पडत नाही, जमीन साथ देत नाही, लॉंग टाइम चालत नाही जमीन. त्याच्याकरता आपण रासायनिक पेक्षा आपण जैविक प्रॉडक्ट वर भर दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या जमिनीची पोत चांगली राहील आणि आपलं उत्पादन वाढेल. तर साहेब, तुम्हाला आज तुम्ही जे प्रॉडक्ट वापरले त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? 2 शब्द तुम्ही मी सांगा. सर्व शेतकरी बांधवांना असं सांगून इच्छेल का रासायनिक खतांमुळे आपली जमिनीचं पोत ढासळत चाललेलं आहे आणि तसेच उत्पादन खर्च पण वाढलेला आहे आणि जर तुम्हाला भविष्यात जर शेती जास्त काळ जर तिचा पोत टिकवायचा असेल तर जैविक शिवाय पर्याय नाही. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की नवभारत ॲग्रोचे प्रॉडक्ट खूप चांगले आणि दर्जेदार आहेत, तर ते सर्वांनी वापरायला पाहिजे. तर साहेब, आता आपलं हे राहिलं, तर तुम्हाला व्हिजिट वगैरे आपली कशी वाटली बा? अ, यांचं व्हिजिट म्हणजे नेहमी काउन्सिलिंग असतं. आपण इथे असू नसू ते प्लॉटवर चक्कर मारतात आणि एक दर 3 महिन्याला 2 महिन्याला ते आपल्या प्लॉटला व्हिजिट देतात आणि गाईडन्स करतात. तर एकंदरीत तुम्हाला समाधानकारक आहात का हां, कंपनी आम्ही विषयी? हो, समाधानकारक आहे. तुम्हाला समाधानकारक रिझल्ट भेटलेला आहे मिळालेलं आहे. यावर. बरोबर. जर तुम्हाला सरांचा रिव्ह्यू जाणून घ्यायचा असेल
तर तुम्ही सरांचा नंबर सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा अं, जेणेकरून शेतकरी मित्र तुम्हाला कॉन्टॅक्ट साधून रिव्ह्यू जाणून घेतील. माझं नाव गोरख शहासे. माझा मोबाईल नंबर आहे 9850 14 45 85. तसेच तुम्हाला जर अशा प्रकारचे नियोजन करायचे असेल तुमच्या शेतीचं तर माझा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. माझा नंबर आहे 9518 30 33 70. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद काका. धन्यवाद. ऍग्रोवन सारखे लोक आपल्यासाठी करत आहे त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे आपल्याला हे धरणीची हाल तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड